मासवडी करण्यासाठी तीळ घेतलेले 1 वाटी, थोडीशी खसखस चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच आता खोबरंही 1 वाटी भाजायला टाकलंय. लगेच कांदाही टाकलेला आहे भाजायला, लसूणही चांगला भाजून घ्यायचा. आता बारीक करू, खोबरंही बारीक करायचं त्याच्यामध्ये, असं बारीक करून घेतलेलं आहे चांगलं. आता त्याच्यामध्येच कांदा आणि लसूण तेही बारीक करून घ्यायचं. कोथिंबीर थोडीशी टाकले, असं बारीक केलेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ. घरचा कांदा मसाला घेतलेला आहे, एवढा हळद टाकायची, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठही टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर, थोडासा गरम मसाला चांगलं कालवून घ्यायचं. आता ही सारण तयार झालेलं आहे. त्याच्यासाठी आता थापेवडीसाठी मासवडीच्या आपण मिरची चांगली तळून घेतलेली आहे ठेचा, त्याच्यामध्ये पाणी उकळलं की आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आहे आणि पाणी उकळून द्यायचं चांगलं. आता थोडं थोडं करून डाळीचं पीठ टाकायचं आणि गुठळे होऊ नये म्हणून सारखं हलवत राहायचं. पीठ आता आपलं असं शिजलेलं आहे चांगलं. लगेच आता गरम गरमच थापायला घेतलेलं आहे आणि माशासारखा असा आकार द्यायचा. खूप छान होत्यात मासवड्या. लाईक करा, सबस्क्राईब करा. एकच नंबर वड्या झाल्या होत्या, खूप छान वड्या होत्यात.